तर हा हिडमा नेमका कोण होता आपण बघूया। छत्तीसगडच्या अत्यंत मागास पुवर्ती गावातून वयाच्या 16व्या वर्षी तो नक्षल चळवळीत आला। अत्यंत क्रूर नक्षली कमांडर, सुरक्षा दलांचं सर्वाधिक नुकसान करणारा अशी त्याची ख्याती। नक्षलींच्या सर्वात धोकादायक बटालियन 1 चा अनेक वर्ष तो म्होरक्या होता। 6 एप्रिल 2010ला ताडमेटला इथं हिडमाच्या नेतृत्वात स्फोट करण्यात आले, ज्यामध्ये सीआरपीएफचे 76 जवान मृत्युमुखी पडले। 2013ला सुकमा इथं झिरम घाटीमध्ये काँग्रेस नेत्यांच्या ताफ्यावर हल्ला झाला आणि यामध्ये 31 काँग्रेस नेत्यांची हत्या झाली। 2017ला भेज्जीमध्ये सीआरपीएफची चकमक झाली आणि 12 जवान शहीद झाले। 2017ला बुरकापालमध्ये 25 पोलिसांच्या मृत्यूला हिडमाची बटालियन कारणीभूत होती। एप्रिल 2021ला टेकुलगुडा येथे हिडमाच्या नेतृत्वात 23 सीआरपीएफ जवानांची हत्या झाली। छत्तीसगड, तेलंगणा, झारखंड, ओडिशा आणि महाराष्ट्रात मिळून हिडमावर 6 कोटींचं बक्षीस होतं। 18 नोव्हेंबर 2025ला आंध्र प्रदेश पोलिसांशी झालेल्या चकमकीमध्ये हिडमाला कंठस्नान घालण्यात आलं, तो मारला गेला। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।